नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे या अगोदरच्या मित्रांनो जे आपण व्हिडिओ केलेले होते त्यामध्ये इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट अ, तर इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब साठी मित्रांनो जी जाहिरात प्रसिद्ध झालेली होती त्याची मित्रांनो आपण व्हिडिओ करून माहिती दिलेली होती आणि मित्रांनो तुम्ही फॉर्म देखील भरलेला होता। तर मित्रांनो पहा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नवीन प्रसिद्धी पत्रक जे जाहीर केलेले आहे ती जे आपण व्हिडिओ बनवलेले होते मित्रांनो इतर मागास बहुजन कल्याण अधिकारीचे, तर त्या अनुषंगाने मित्रांनो आयोगाने प्रसिद्धी पत्रक जाहीर केलेले आहे आणि त्या मित्रांनो कोणत्या कोणत्या परीक्षेचे मित्रांनो थेट मुलाखतीद्वारे निवड होईल आणि कोणत्या परीक्षेचे मित्रांनो चाळणी परीक्षा घेण्यात येईल। तर मित्रांनो याची मित्रांनो प्रसिद्धी पत्रक जाहीर करून मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मित्रांनो माहिती दिलेली आहे। तर मित्रांनो पहा, कोणते जे जे थेट मुलाखतीद्वारे भरण्यात येतील आणि कोणते पदे चाळणी परीक्षेद्वारे भरण्यात येतील मित्रांनो, त्याची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने म्हणजेच MPSCने दिलेली आहे। तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे मित्रांनो जे आपण जाहिराती घेतलेले होते त्याचे जे नोटिफिकेशन येईल जाहिरातीचं, जे तारखा डिक्लेअर होतील तर त्याची मित्रांनो माहिती तुमच्यापर्यंत मिळून जाईल आणि त्याचा मित्रांनो सिलेबस ही जाहीर होईल आणि त्याचीही तुम्हाला माहिती मिळेल। तर मित्रांनो पहा, प्रसिद्धी पत्रकात काय म्हटलेलं आहे। तर मित्रांनो दिनांक 30 जानेवारी 2024 रोजी हे प्रसिद्धी पत्रक जाहीर झालेले आहे। तर विषय विशिष्ट शैक्षणिक अर्हता आणि अथवा अनुभवावर आधारित सरळ सेवा भरतीकरिता आयोजित चाळणी परीक्षांबाबत मित्रांनो हे जे पद आहेत तर मित्रांनो याची चाळणी परीक्षा होणार आहे। तर विशिष्ट शैक्षणिक अर्हता अथवा अनुभवावर आधारित सरळ सेवा भरतीकरिता प्रसिद्ध जाहिरातीस अनुसरून खालील संवर्गाकरिता चाळणी परीक्षा आयोजित करण्यात येईल। तर मित्रांनो हे जे पद आहेत समाज कल्याण अधिकारी गट ब, सहाय्यक संचालक तंत्र शिक्षण उपसचिव, तर मित्रांनो हे एक पद आहे। तर सहाय्यक प्राध्यापक अवर सचिव गट अ साठी हे पद आहे। तर मित्रांनो या पदासाठी चाळणी परीक्षा घेण्यात येणार आहे। तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे जे इथून पुढे जे अपडेट येतील MPSCचे आणि आपल्याला माहिती आहे जे MPSCचे अपडेट येत आहेत तर मित्रांनो त्याची आपण दररोजचं माहिती देत असतो। तर मित्रांनो सहयोगी प्राध्यापक शासकीय औषध निर्माण महाविद्यालय महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षण सेवा गट अ साठी, तर मित्रांनो प्राध्यापक शासकीय औषध निर्माण महाविद्यालय महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा गट अ, तर सहाय्यक सचिव तांत्रिक महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशासकीय सेवा गट अ, तर मित्रांनो हे पद जे आहेत तर यामध्ये अनुवाद मराठी गट क, अनुवाद हिंदी गट क, तर मित्रांनो हे पदे आहेत, हे तुम्ही पाहून घ्या। तर मित्रांनो पहा, पोलीस याचा आपण व्हिडिओ बनवलेला होता। पोलीस उपअधीक्षक सहाय्यक पोलीस आयुक्त दळणवळण व माहिती तंत्रज्ञान विभाग महाराष्ट्र राज्य पोलीस सेवा गट अ, तर मित्रांनो पुढे पहा उच्च व तंत्र शिक्षण विभाग, तर मित्रांनो हे एक पद आहे। तर सहाय्यक संचालक संशोधन अधिकारी प्रकल्प अधिकारी गट अ, तर मित्रांनो याचाही आपण व्हिडिओ बनवलेला होता। इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब, तर मित्रांनो याचे जे सिलेबस जाहीर करेल आयोग तेव्हा आपण त्याचाही व्हिडिओ बनवणार आहोत आणि याच्या ज्या परीक्षा डिक्लेअर होणार आहेत त्याचाही आपण व्हिडिओ बनवणार आहोत। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। तर पुढे पहा, हे जे पद आहेत याची मित्रांनो चाळणी परीक्षा घेण्यात येणार आहे। उपसंचालक व्यवसाय शिक्षण गट अ तांत्रिक वरिष्ठ महाराष्ट्र शिक्षण सेवा, तर मित्रांनो पहा उपरोक्त परीक्षांची परीक्षा योजना अभ्यासक्रम कार्यपद्धत ठिकाण दिनांक इत्यादी तपशील स्वतंत्रपणे अवगत करण्यात येईल। तर मित्रांनो ज्या परीक्षेची थेट मुलाखतीद्वारे निवड होईल तर त्याची मित्रांनो आपण माहिती घेणार आहोत। तर ते कोणते पदे आहेत तेही आपण पाहणार आहोत। तर पहा मित्रांनो येथे प्रसिद्धी पत्रक दिलेलं आहे। तर विषय विशिष्ट शैक्षणिक अर्हता आणि अथवा अनुभवावर आधारित सरळ सेवा पदभरतीकरिता बाबत, तर विशिष्ट शैक्षणिक अर्हता आणि अथवा अनुभवावर आधारित सरळ सेवा भरतीकरिता प्रसिद्ध जाहिरातीस अनुसरून खालील संवर्गाकरिता संगणक प्रणालीवर आधारित चाळणी परीक्षा आयोजित करण्यात येईल असे विविध प्रसिद्धी पत्रकाद्वारे आयोगाच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात आले होते। तर मित्रांनो हे पद आहेत। तर पहा, विमा उपसंचालक सामान्य राज्यसेवा गट अ, विमा सहाय्यक संचालक सामान्य राज्यसेवा गट अ, व्यवस्थापक मोठी मुद्रणालये सामान्य राज्यसेवा गट अ, सहसंचालक गट अ, उपसंचालक सामान्य राज्यसेवा गट अ, तर पहा मित्रांनो उपसंचालक गट अ, तर सहाय्यक रसायनी गट ब, रेशीम विकास अधिकारी राज्य रेशीम सेवा श्रेणी 1 गट ब, तर मित्रांनो पहा
प्रशासकीय कारणास्तव उपयुक्त सर्व संवर्गाकरिता चाळणी परीक्षा न घेता प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करून मुलाखतीकरिता उमेदवारांची पात्रता ठरविण्यात येणार आहे, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. तर मित्रांनो, हे जे पद आहे तर हे थेट मुलाखतीद्वारे तुमची मित्रांनो निवड होईल. आणि जे अगोदर आपण पाहिलेले आहेत इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब, गट अ, तर मित्रांनो त्याची चाळणी परीक्षा होईल आणि त्याचा अभ्यासक्रम सिलेबस जो आहे आणि त्याच्या परीक्षा जे आहे डेट तेही मित्रांनो आयोग वेळोवेळी जाहीर करेल. तर मित्रांनो आपण त्याचेही सेपरेट व्हिडिओ घेणार आहोत.